काय म्हणा, कचोरी एक नंबर आहे. कचोरीमधलं स्टफिंग मस्त परफेक्ट झालं आहे. वहिनी काय करते? काय करते वहिनी? म्हणजे काय? अगं तू काय खाते काय? काय अगं मला वास येतोय, माझे नाकले तिष्ण आहे. मला खरं खरं सांगतो काय खाते ग? ह्यात काय लपवले? पुढं काय मी भांडी लावत होते. काय नाही चल मी तुला भांडी लावू लागतो, मी हेल्प करतो. तुझा आराम कर, मी काम करतो. नाही मी करते ना. अगं नाही, तू तमली असेल इतकं काम करून, इतके एवढे लावले, आता बाकीचे मी लावतो. मी म्हणतो ते तुम्ही करते सगळं काम, आवडते मी. मला लय वास येतोय असा खमंग सुगंध येतोय कुठले तरी. ते आपली विंडो उघडी ना, त्यातून येत असं कोणीतरी काहीतरी बनवत असं. ते शेजारी ना आपल्या स्वीट मार्टवाले राहायला आलेत. नाही पण ते आज बाहेर गेल्यात ते, मग कोण बनवणार? आणि मला आता जस्ट इथून जवळून कुठून तरी स्मेल येतोय एकदम असं भारी भारी. नाही काहीच नाही, तिथं कालची भाजी होती ना आपण नाही का आणलेली, ती तर मी सकाळीच खाऊन टाकली. हा मग तरीच प्लेट पडली ना घासायची. नाही ना, तिचं नाही येते मला, इथल्या सराउंडिंग मधून येतोय कुठलं तरी. इथं काहीच नाहीये. थांब ना, मला हे बघू, इथून अजून येतोय बस. नाही भांडी लावते मी, भांडी लावते. इथं काहीच नाहीये, भांडी लावते मी. काय झालं माहिती का, मी असा विचार करत होते की आपल्यासाठी काहीतरी खिचडी वगैरे बनवावी, डाळ खिचडी वगैरे. त्यामुळे मी किचनमध्ये आले होते. पण मगाशी नाही का भांडी घासून ठेवलीत ना. बरं या कढईची तुला खूप अडचण होत असेल, ते काढू का मी? नाही नको कढई नको काढू. अगं नको राहू दे. काय नाहीये, त्या कढईमधूनच वास येतोय मला. कढईतून कसं वास येईल? कमी घासलेली कढई चकचकीत करत होती. अरे मग बघू कधी कमी आहे का? जा ना, मी कामावरती ना, जायचं किचनमध्ये सारखं. आई शपथ, कचोरी हा कशात करते? ते पण एकटी मला सोडून. आतापर्यंत 2-3 खाऊन टाकले असते ना, एवढीच मला ठेवलंय. अरे तुला ठेवलंच नाही, माझी गोष्टी नाही, एवढीच राहिली थोडी. राहून दे, तू खाल्ली ना आता एवढी माझी. आई शपथ, एवढ्या कचोऱ्या मागितल्या आणि एकटीने खाल्ली, मला बोलवलं पण नाही रे. काय झालं माहिती का, ऍक्च्युली मी ऑर्डर दिली होती, त्यांना सांगितलं होतं आमच्या घरी ना 6 लोक आहेत, तर 6 12 असतं ना. हां 12 कचोऱ्या त्या. पण ते म्हटले नाही आता अवेलेबल एकच आहे, गरम कढईचं आता अशी तरंगती, एकच कचोरी तरंगती. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, तेवढेच माझ्या घरी पार्सल पाठव. तेवढंच एक आलं ते जाऊन ते खाते आता मी. आता राहून एवढीचा कचोरीचा एकच घास राहिलाय, तू मला राहून दे. तुला का खायचंय? नको, असं चांगलं व्हायचं ना. राहून दे. त्यात खोटं पण बोलली आणि एवढी कचोरी खाऊन पण टाकली. हा पण तसं व्हायचं. चटणी कुठे यायची? चटणी काय पिली का काय अख्खी? चटणी नाही दिली त्याने. तो म्हटला एका कचोरीला आम्ही चटणी नाही देत. तो म्हटला अर्धा तास थांबा, 12 कचोऱ्या देतो आणि 12 कचोऱ्यांची 12 प्लेट चटणी पण देतो. पण मला मी का खर्च करू, मी का थांबू? तसं करायचं नाही. बारीक आहे का तू? हा स्वतःने खाल्ली तर खाल्ली, आता ही मला राहून दे, स्वतःच खात बसली. बघा ले वहिनी, ले नाटकं नको करू. तिकडं काय दिसतंय? दिरमी आहे का तू आहे? हा अरे आपल्या विंडोच्या बाहेर काय दिसतंय? चालतंय, खा उष्ट गेलते मी ते. बघितलं खा, एकच नंबर माझा. मिरच्या पण खा धर, तुझ्यासाठी ठेवलं. मिरची खाऊ शकते मी, आग्रही नाही. माझी आजी बोलायची मिरची खायची, मिरची साखर झणझणीत बोलायचं. हा का? कोणाचं ऐकून नाही घ्यायचं. धर बहिणी धर. अगं
माझीच कचोरी घेतली, मलाच देत नाही. चालतोय ना मम्मी तुला. मोठी बाईट चालतो. अशा तऱ्हेने जात चुरा राहिले खाऊन टाकला वेस्ट होईल. कचोरी खाल्ली, इतकी तिखट मागवली, पाणी पिऊन दे. बरं माझं ऐक, इथून पुढं जर मला काही न विचारता तू काही पण आणलं तर बघ मग, नाही आईला फोन करून तुझी वाट लावली तर नावाचा दक्ष नाही. काय आईच तिकडे उपाशीच राहते, ते काय आणून खातच नसं. तिच्याकडे तर कोणाला काय बोलली? कुठं काय, मी बोलत होते की ठीक आहे ना, नेक्स्ट टाइम काय ऑर्डर द्यायची असेल तर त्यात काय होतं, दिलं मी सांगूनच दिलं ना. ते तर उद्या आईला कशाला फोन करायचा ना. तुम्हाला तर आता माहिती ना आईंचा स्वभाव कसा आहे, चांगला आहे तसा, पण कशाला त्यांना असं छोट्या छोट्या गोष्टींना फोन करायचा. मी ऑर्डर द्यायच्या आधी फोन करत जाईल, ऑर्डर द्यायच्या आधी तुम्हाला मी सांगत जाईल आणि मग काही आपण ठरवत जाऊया ना दोघं मिळून, काय ऑर्डर द्यायची, काय मागवायचं. पटलं मला आता. पण आत्ताच्या आत्ता बर्गरची ऑर्डर मागव. परवा दिवशी मी पिझ्झा मागवला होता. पिझ्झा दोघांनी मिळून खाल्ला. शी, मला आत्ताच्या आत्ता बर्गर पाहिजे, आत्ताच सांगतोय. बघ मला मजबूर करू नको फोन लावायला. हा, कोणाला लावणार आहे फोन? माझ्या आईला, तिच्याकडे रिचार्जले असतो, तुझा नाद नाही करायचा. रेडी. फोन लावायची गरज नाही आहे. मी काय म्हणते, आत्ता सध्या ना माझ्याकडे पैसेच नाही आहेत आणि ऑनलाईन पण नाही, कॅश पण नाही. आपण उद्या काहीतरी मागूया, ठीक आहे? मिरच्या खायला खाणार का? हा, मिरच्या खाणार का? ठेव तिकडे, असलं मी काही खात नाही. काय खायचं मला डोक्यात आईने तेव्हा सांगितलं, नुसतं कांदा बटाटा भरलंय. कसं आहे ना, मागवलं असतं काहीतरी पार्सल. तुझं भूक तर मला पण लागली, पण काय करू, माझ्याकडे पैसेच नाही आहे. पैसे नाही तुझ्याकडे? डाळ खिचडी बनवते का? डाळ खिचडी तूच खाती डाळ खिचडी. मी त्या दिवशी तुला पैसे मस्त तुझ्या अलमारी जवळ बघितलं. माझे नव्हते ते, मग कोणाचे होते? ऍक्च्युली ते लाईट बिल भरायचं होतं ना, म्हणून दादाने दिले होते. दादाने लाईट बिल कालच भरून टाकले. वहिनी खोटं बोलू नको. हा, मग तेच पैसे माझ्याकडे ठेवले होते, ते पैसे घेऊन गेला तो दादा. लाईट बिल भरून झालेलं आहे, तू आत्ताच्या आत्ता बर्गर मागव, पैसे तू मोजत होती. किती खोटं बोलशील? हा, ह्यांनी माझ्या पाठीमागे कॅमेराच लावलेत. सुखाने हा जगून देत नाही, माझ्यावर लक्ष द्यायला सासूने ह्याला इथं पाठवलं असं, बाकी काही नाही. हा, काय म्हणते मी, खरंच नाही पैसे. जाऊन मी डाळ खिचडी बनवते, चांगली येते मला. मस्त कुकरमध्ये डाळ खिचडी बनवू, पातळ, वरण साजूक तूप घाल आणि खा. बघ वहिनी, मी फक्त बर्गर मागायला लावलंय. या शेंगदाण्याची चटणी पण आहे. तुला मागवायचं आहे का? हे माझं जेवण आहे, हे नको खाऊ, हे मी खाणार आहे. आणि मग हे खाऊन झालं मला बर्गर पण खायचं. मग बर्गर खाऊन झालं थोडी स्वीट म्हणून गुलाबजाम मागव आणि रसमलाई मागव, ठीक आहे? मी काहीच मागू शकत नाही, मला पैसे नाहीत. तू ऐकणार नाही. बरं, आता मम्मीला फोनच लावतो मी. मग काय करताय, कोणाकडनं तरी उसने घेते पैसे मागू. आता दादाकडनं तर घेऊ शकत नाही. ऑलरेडी दादाने काय मला पैसे दिले ते. चला, तुला काय सांगू, आमच्या नवरा बायकोच्या मधल्या गोष्टी. मग आईला सांगते का? आईला फोन लावून देतो. दादाने पैसे दिले ना, तर दादाच्याच कामासाठी द्यायचे होते म्हणून दिले, ठीक आहे? मला पूर्णपणे सांग काम कुठलं होतं कुठलं नाही, नाहीतर आईकडून मला अख्खं कळतं.
काय नाही, ते आपल्या सोसायटीचं काय असतं ते मेंटेनन्स, सोसायटीला मेंटेनन्स द्यायचं होतं म्हणून पैसे दिले. आता काय करते मी, कोणाकडनं तरी घेते उसने. 100-200 रुपये घेऊ का? 500 रुपये. एवढं श्रीमंत तर कोणी माझ्याजवळ नाही की मला 500 रुपये देऊ शकतं. 100-200 रुपये कोणाला पण मागितले तर कोणी पण हसत हसत देऊ शकतं. हे बघ, आता तर असं कोणी अवेलेबल नाही आहे माझ्याकडे बरं का, की कोणी मला पैसे देऊ शकतं, आणि ते पण तुझ्या पिझ्झा बर्गरसाठी 500 रुपये. पाहते माझ्या एखाद्या 2 मैत्रिणींना फोन करते, 100-100 रुपये टाकू शकतील ते, 100-1 रुपये. तर त्याच्यामध्ये तुला काय अवेलेबल होत असेल तर आणून खा, पण 500 रुपये आपल्याच्याने होणार नाही. कारण की कसं आहे ना, एकतर मी असले व्यवहार करत नाही पैशांचे वगैरे, आणि माझ्याजवळ असं कोणी नाही आहे रे की ते जे मला एका फोनवरती पैसे देऊ शकतो. हे काय बेकारचे लोक आहे या शहरामध्ये. अगं आमच्या गावामध्ये येऊन बघ, सुखादुखाला असे नोटाचे बंडल आणून देतात फक्त. नुसते मग आता इथं सूप आहे, इथं काही सूप आणून इथं काहीच नाही, पण तू असे भिकारचे लोक का ठेवल्यात आजूबाजूला? चांगले रिच ठेवायचे ना पैशावाले श्रीमंत. हे मागितल्या घडीला 1 लाख रुपये हातात पडले पाहिजे असे लोक. आणि तू मला दिले पाहिजे, तुझ्या आईला आणि तुला 1 लाख रुपये. लोकांची झाडाला लागतात का? मला कसं पण बोल, पण आईसोबत नीट बोल. चुकून आता फोन लावून सांगा ना तुझे हे सगळं कारण. सॉरी. ऍक्च्युली काय झालं, ते अशी माझी जी घसरते, आता हे खाल्लं ना, कचोरी खाल्ली ना, कचोरी सोडून मिरची खाल्ली ना, मग ती मिरची अशी जशी मिरची उभी असते ना तशी अशी जीभ घसरती. आईला फोन लावून सांगितलं नो आई मिरचीच नरड्यात टाकून तुझ्या. दोन काय पिझ्झा बर्गर किती येतात? 2 ना? हां ठीक आहे, 2 बर्गर मागवते, 200 रुपये मैत्रिणीकडनं मागवते. गुलाबजामुन स्वीट्स नाही ना, एवढं श्रीमंत माझी मैत्रिणी नाही येत कोणी. बघ आता मला गोडसर नाही तर उद्याच्या आई तुला तिखट चालेल. तर ठीक आहे, साखर चालते. काहीतरी मग घरात गुड बनव. साखर चालते ना डब्यातली काढून. आईला सांग. बरं ठीक आहे, हां बनवते चिक्की. जा खरं बनव. दूध आणले दादाने खाली फ्रीज मध्ये. जाऊ का? हां आठवण आलं आवाज दे. जा. जाऊ का वय? प्रत्येक वेळेस ना गावाचं भूषण सांगत असतो. गावाला इतकं भूषण सांगायचं जायचं, कशाला यायचं मग? राहायचं ना गावाला. माझ्या डोक्याला आता पैसे तर आहे नाही कडे. 3000 त्यातले 200 रुपये खरंच ना फक्त, बस. बाकीचे माझे. तसे त्या दादाने सांगितलं होतं 500 रुपये दक्षला दे, 2500 तुला ठेव. दक्षला काय माहिती दादाने किती पैसे दिलेत. आता काय करते, त्यातले फक्त 200च दक्षसाठी खरंच आहे, बाकीचे 2800 रुपये माझे. येस.